नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इंजिनियर शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। मध्य प्रदेशातील मंदसौर येथील शेतकरी कमल पाटील यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीनचं पीक ट्रॅक्टरने उद्ध्वस्त केले। कारण सोयाबीनचा दर इतका कमी झाला आहे की त्यांना त्यांच्या पिकात फायदा दिसत नाही आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की सोयाबीनच्या दरात अशी घसरण का झाली आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना काय करावे लागणार आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सोयाबीन हे भारतातील एक महत्त्वाचं पीक आहे, पण मागील काही काळात त्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। मंदसौरच्या शेतकरी कमल पाटील यांनी सांगितलं की मागील वर्षी त्यांनी सोयाबीन 3,800 रुपये क्विंटल दराने विकली होती, पण यावर्षी नवीन पिकाचा दर 3,500 ते 3,800 रुपयांच्या दरम्यान उघडल्यास शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ही स्थिती याहून काही वेगळी नाही। 3 वर्षापूर्वी सोयाबीनचा बाजारभाव 11,000 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला होता, पण आता त्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। यामागे 3 मुख्य कारणे आहेत। लॅटिन अमेरिकन देशातील मोठं उत्पादन। यावर्षी ब्राझील, अर्जेंटिना आणि अमेरिकेत सोयाबीनचं प्रचंड उत्पादन झालं आहे, ज्यामुळे जागतिक बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे। सोयाबीन वेस्टच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी। सोयाबीन डी ऑइल केकच्या जागतिक बाजारात थंड गती दिसत आहे, त्यामुळे भारतातही सोयाबीनच्या दरावर परिणाम झाला आहे। भारतात स्वस्त पाम ऑइलची आवक। सरकारने पाम ऑइलच्या आयातीवरील शुल्क हटवलं आहे, ज्यामुळे स्वस्त पाम ऑइल भारतात मोठ्या प्रमाणात येत आहे। याचा परिणाम सोयाबीन तेल उद्योगावर होत आहे। तर मित्रांनो, यंदा सोयाबीनच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते। सरकारने या परिस्थितीत हस्तक्षेप करावा आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रत्येक पाठिंब्यामुळे आम्हाला नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयांवर व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते। धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।